निघून जाते. किती सोपा उपाय आहे हा, किती सोपा उपाय. फक्त लवंग आणि कापूर मी आणलंय पण बोलला ना तो या माणसाच्या इथे चिंबोरे आहेत. सोपे सोपे उपाय तुमच्या पाणी जर पैसा जर टिकत नाहीये, ऐकताय ना, पैसा टिकत नाहीये. भगवान शंकराच्या रशीधर नाही येणार तो पिंडीपाशी गेल्याच्या नंतर असा हात नको लावू. रशीला धरती बघती रशीला धर 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 नाही चावणार धर. हे बघ आता हा माझा हात आहे. आता मी धरतो याला. सगळी घालवशील टोपली उलटी करशील आणि तो चिकटलाय तू नाही येणार. गोष्टी करता नाही हो. कधी कधी तुम्ही परमात्मालाही केलं आणि इथे दाखवा. इथे सगळे माझे खेळणी आहेत. आता पुरे खेळणी भरले. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि मी तुम्हाला आता तोरण दाखवतो. या हे आपले नवीन आहेत. कलर केले तिथे आणि गोल गोल तोरण लागले. एक छोटा भिंगवाला आणि ते मोठा खाण आहे. तिकडे पाणीजवळ गणपती बनवला म्हणजे माणसा मंदिर. आता चला पाहिजे एक झाड तोडलेलं. आणि आज बघा पहिला आम्ही तिथे पडलेलो एक दिवस आणि आपल्याला दुखलं म्हणजे इथे लागलेलं. मग आपण परत बाईक घेऊन आलो तेव्हा बोलत होतो बाबांना नको 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 पडत पडणार. मग कॅमेरामॅन काढला. मग मी आज नाही पडलो. नमस्कार मित्र, आज आपण इथे चिंबोऱ्या आणलेल्या आहेत आणि ह्या चिंबोऱ्या जवळजवळ साईज बघा किती मोठी आहे. आज आपण ह्या चिंबोऱ्यांची आपण एक रेसिपी बनवणार आहोत. ती रेसिपी म्हणजे आहे आपण काय टाकणार आहोत मम्मी, ते भरणार आहोत ना. आपण भरलेल्या चिंबोऱ्या आपण आंगडे बघा किती मोठे आहेत. आमच्या आगरी भाषेमध्ये याला बापया म्हणतात. बापया बापया असेल तर असा असतो आणि कुर्ली असेल तर हे पूर्ण असं असतं. अरे देव काय करणार. तो बघ त्या कोपऱ्यात आहे तो बघ. सरकवून नाही येणार. जा तिकडून तिकडून ठोक जा. तिकडून इकडून नाही तिकडून तिकडून फटीतून ठोक. दिसतच नाही. बघ दोन आहे एकच आहे. मला बांधून दे ना. तो बघ आला तो बघ त्या बाजूला आला. हा बघ तू पळतस कशाला. हे आपण बांधूया चल. असला पळतोय किती पडतो ना. थोडा नाही पडतो. हे घे फोन धर, व्हिडिओ बंद कर, त्याला घेऊ दे. लावलेला आहे आता बाबांना रक्त काढलेलं आहे बघा.
सांभाळून जा. चल आज लय ना सोडूनच होतं कुठेतरी. चल लय मजा आली तुला. झाडू खायची थांब नको खाऊ. चल आज तुला मी कुठेतरी सोडूनच येणार आहे. इथे आमच्या चिखलातल्या असतात. चाल ह्यावर इथे ठेवतो मी याला. हा बघा मी इथे इथे मी याला दगडवर बांधून ठेवले. दगड असा उचलला तर तो उपळणार आणि मी हा दगडवर बांधून ठेवले. काल काय पिकनिक जायचंय की नाही कळलं की आता आपण असं असं सलव पण शकणार. उठणार ना बालू माझा बालू मामा बालू याचं नाव काय ठेवू बाबा. मला लाग संध्याकाळी हे चिंबोरी भरण्यासाठी हे साहित्य घेतलं जातं. कांदा, अजून काय काय म्हणून मला सांग. तांदूळ, हां डाळ, सगळ्या डाळी हां म्हणजे याची डाळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ हां हे घेतात त्याच्यात तांदळात आणि भाजतात हां आणि मग त्याचं पीठ तयार करतात. अच्छा. हां मग त्यात हां काय काय भाजून पीठ तयार करायचा आणि मग त्याच्यात मीठ, मसाला, हळद, गरम मसाला, खोबरं, कांदा, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स करायचं. मिक्स करायचं. त्याच्यात तेल पण घ्यायचं. तेल घ्यायचं. हां कर मिक्स. हां आता मिक्स करायचं. खोबरं पण त्याच्यात. खोबरं सुद्धा आहे का त्याच्यामध्ये. हां मग आता अशी बांधून घ्यायची आहे आणि मग ती एकत्र करून आपण त्याचं कालवण करायचं. हां तू भर एखाद चल. याच्यात भरू हां असाच. हां भर. हां भर असं समोर असं असं आणि माझा खिचर आला तुमच्या वाटेल. ताटातच भर. असं भर असं भर. ताटात भर. खाली टाकू नकोस. टाकू नको त्याच्यात भर. दाबून दाबून असं 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 आतमध्ये दाबून. आता श्लोक चिंबोरी भरत आहे. चिंबोरीचा पीठ त्या चिंबोरीमध्ये भरत आहे. चांगला आईला मदत करतोय.
बस झालं. हां घे. हा मग आता अशी बांधून घ्यायची आहे आणि मग ती एकत्र करून आपण त्याचं कालवण करायचं. हे पीठ आपण जे बनवलेलं आहे ते आणि आता रजा काढली. याला आपण भरलेली चिंबोरी म्हणतो. 2-3 महिन्याची रजा काढली. कधी आहे लग्न? आत्ताच आलाय विस्तार थोडा तरी. साखरपुडा आलाय आता. किती मसाला कमी टाकू ना. आणि वत्त नाही तर लसूण करकर. कोकम टाक. तेव्हा आंगड्या हलतात बघ. आंगड्या अजून आले. दाखव त्याला. उचल. तिकडे हलतं. रस्सा काढायला त्या आंगड्या आपण असतात त्या चिंबोऱ्यांच्या आपण त्याला मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे आणि ते आता त्याचं पाणी बारीक झालेलं आहे बघा आंगड्यांचं. ते गाळून घ्यायचं. इथे चिंबोरी चालली आणि हा बिस्किटं खातोय. मध्ये ते जिवंतच आहे. कोणतरी वेगळं आहे नाव त्याचं. कसं आहे. डोंगरच नाव आहे. रेसिपी झालेली आहे आपली आणि असा सुंदर असा मम्मीने आमच्या आईने बनवलेला आहे. मोठी आईने बनवलेला आहे आणि श्लोक अजून तो चिंबोरा फिरवतोय. आता तोच सांगेल की रेसिपीची टेस्ट, भरलेल्या चिंबोऱ्याची टेस्ट कशी झालेली आहे.
श्लोक आता हा नमस्कार. श्लोक आता चिंबोरा जो बनवलेला आहे आता हा याला आपण आंगरा म्हणतो. आणि आंगरा म्हणजे चिंबोरे. चिंबोरे हे कडे म्हणजे हां ही चिंबोरी आहेत अशी. आता हे ओपन कर श्लोक. उघड असं हे असं उघडायचं असतं. असं जो हे असतं ना तसं उघडायचं. असं उघडायचं असं. अच्छा हा त्याच्यामध्ये असं हे उघडायचं. हे आहे चिंबोऱ्याचा मालका म्हणजे आता ह्याच्यातला जो पीठ आहे पीठ. हा पीठ तो असतं. ते खाऊया आपण. स्पून घेतलेला आहे आपण त्या स्पूनमधून आपण ह्याच्यातून याला खाऊन बघूया आधी कसं वाटतं. टेस्ट बघूया. म्हणजे आपण आता याला टेस्ट करतोय. एवढंसं घेतो. गरम आहे ना म्हणून टेस्ट करतोय थोडंसं. गरम आहे. मी गरम जरा पण नाही खात. थंड झाल्यावर खातो. आता खाऊन बघतो. गोड एकदम गोड आहे. मस्त झालंय. हां आणि ह्याला आपण आता हे 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 खाऊन बघ. काय हा याच्यामध्ये मांस असतो. हा तर हा आपण मांस खाऊन बघूया. घे हातानं खाऊया आता. हा मांस. स्पून घे. हा मांस आपण हिला खाऊन बघूया आधी. काढून देतो मी तुला. ते द्या थोडंसं. आता बघा आता मी मांस खातो. ह्याच्यातला नाव नाही पण एवढंच खातो. आता आपण मांस खातोय. ठीक आहे खाऊन बघूया. मांस पण ठीकठाक आहे पण चांगलं आहे. चांगलं लागतंय. आणि आता आपण हे आंगडा हे खाऊन. हा मी आधीच बोललो ना तो हेच खायला आहे. ते फोडून बघतो. दाताने फोडावा लागतो. हा हा कडकले असतो. हा कडक हे घे. असतो म्हणून तर दातान फोडायला लागतो. काय अडकलं काढते. मांस कसं आहे. चांगलं आहे. चांगलं लागतंय. व्हेरी गुड. मी चांगलं हे करायला फिरवायला. आणि अशा तऱ्हेने आपली ही रेसिपी पूर्ण झालेली आहे. बेटर. तुम्ही याला श्लोक तू याला किती स्टार देशील या रेसिपीला. आईने मोठ्या आईने बनवलेली रेसिपी 5 स्टार. मग 200 पाठवून 200. 200 पाठवून 200 स्टार. इकडे जरा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. लाईक खाली बस. लाईक करा. चॅनल ट्राय करा. सुदर्शन पाटील आणि श्लोक पाटील यूट्यूब चॅनल रोज बघा तुम्ही. बाय. अशा निसर्गरम्य वातावरणात श्लोक चिंबोरी खातोय. आणि आता लाईट गेली आहे म्हणून खातो. तिथे पण लाईट गेली आहे. हा मम्मी पाणी